मंजूर है, अंधेरा बहुत घना है। आपको किसने कहा कि दिया जलाना मना है? जला दिया, जला दिया, करो उजाला। ताकत तुमच्या अंगामध्ये आहे, करू शकतो। पुढचे कोणी उठू नका प्लीज, खाली बस. काल लक्षात आणून दिलं तर आम्ही काँग्रेस कमिटीमध्ये करतो आणि एल्गुलवारांचा सत्कारही ठेवूया म्हणून. तर त्यांना अभिवादन करण्याकरता म्हणून लाल बहादूर शास्त्रीजींना इथं बोलावलं सगळ्यांना आणि आले सगळे इथं. असं त्यांचं पण एल्गुलवारजींना अभिष्ट चिंतन 76व्या वर्षाच्या निमित्तानं त्यांनाही केलं. एवढाच लिमिटेड कार्यक्रम होता, बाकी काय नाही. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा नाराजांनी आपल्यापाशी खंत व्यक्त केली. आपल्यापाशी नाही, तुम्ही बघितलं जनरलीच असं बोललं, पण सगळे आता समाधानी झाले. आपण जर या ठिकाणी लढलो नाही तर आपला पराभव होऊन आपल्या स्थिती ते सगळं ते आपण होऊनच म्हणाले आणि ते सगळे आता लढतात. आयुष्यात पहिल्यांदा मी बघितलं की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, पालिकेच्या निवडणुकीमध्ये कुणाचा खून होतो हे अतिशय घृणास्पद असं प्रकारचं असं कधी बघितलं नव्हतं. भांडणं व्हायची, एकमेकांना शिव्या द्यायचे, पण असं कधी व्हायचं नाही. का घडत असावं हे असं सगळं? का घडत असावं? आपलं निरीक्षण काय? याच्यामागे असं की जेव्हा हे एकमेकांच्या विरुद्ध हे एकमेकांचे पक्ष असे उठतात आणि त्याचं कुठून तरी हे सुरुवात होते. आणि कालचं जर हे चित्र बघितलं तर मी काय बोलावं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे. ज्या पक्षाने त्याची सुरुवात केली त्यांचेच लोक ते सांगतात. याचं ज्वलंत उदाहरण आहे की त्यांनी जर करायचं होतं इचलकरंजी पॅटर्न, की मी मुख्यमंत्री असताना ते इचलकरंजी पॅटर्न हँडलूमचं वगैरे सोलापुरात चालू केलेलं होतं. तेच पॅटर्न होता. आत्ता बोलून काय उपयोग आहे त्याचा? आणि पाण्याची जर भूमिका घेतली तर आता सुशील कुमारने पाणी आणलं, शहराला दिलं, दुसरी पाईपलाईन दिली, आता तिसरी पण पाईपलाईन इथं टाकण्याचं काम होतं. पण हे कधी करणार? आम्ही न बोलता हे सगळं करून दिलं. दुसऱ्याच्या ह्याच्यावर काय बोलू? आत्तापर्यंत जी पाईपलाईन आणली ते ह्यांनी सुद्धा BJPचं सरकार असताना तरी केलीच नाही ना. महानगरपालिकेमध्ये BJPचं सरकार होतं ना, आमचं तर नव्हतं. हद्दवाड भागामध्ये जी ड्रेनेजची लाईनचं काम सुरू झालेलं आहे, ते कित्येक वर्ष झालं सुरू झालं पण अजून पूर्णच होत नाही. याच्याकरता ॲक्टिवली काम केलं पाहिजे. तिथं कॉर्पोरेशनचं हे ॲक्टिवली काम करण्याची भूमिका असली पाहिजे आणि ते करून घेतलं पाहिजे. आपण हद्दवाढ केली 90 साली, त्याला आता खूप वर्ष होत आली आणि ती एवढ्याच करता केली की तिथं हद्दवाढीच्या बाहेर लोकांना त्रास होत होता म्हणून आपण केली. तुम्हाला कल्पना नाही की प्रेतपुराला देखील तिथं जागा नसायची. कलेक्टरच्या ऑफिसच्या समोर तिथं आणून ठेवायची म्हणून आपण मुद्दाम हद्दवाढ केली. हे तुम्ही मेन्शन करा. ती हद्दवाढ केली म्हणून आज शहर सगळं पसरतं. आता अंदाज निवडणुकीमध्ये अंदाज सांगणं कठीण असतं. तुम्हाला सांगतो प्रभावी प्रचार होत नाही सर, वातावरण निर्मिती नाही सर. वातावरण निर्मिती आहे ते करतात. आता ती कशा तऱ्हेनं निर्मिती, आता वाजत गाजत वातावरण त्याला म्हणायचं की आतल्या आत जे प्रचार करतात त्याला म्हणायचा हा प्रश्न आहे. पण आमचे लोक, आमच्या पक्षाचे लोक आमच्या पक्षामध्ये करतात. निंबळकर सर इथे आहेत, त्यांनी परवाच्या प्रेसमध्ये भाजपचा त्यांनी पाडा वाचून दाखवला की कशा पद्धतीनं चुकीचं आहे. त्याचं भांडवल करून आपल्याला ही निवडणूक जिंकण्यास एक मोठी मदत होणार आहे. त्या दृष्टीनं प्रचार यंत्रणा राबवली जात नाही असं माझं म्हणणं आहे. प्रचार आता
जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे करतात ते. थोडासा फरक पडेल. म्हणजे बऱ्याच दिवसांची काही लोकांची इच्छा होती की हे दोघे एकत्रित राहावे, आणि ते काका पुतणे असंच ते होतं. पण आता एक चुलत भाऊ आहे ते एकत्रित येत आहेत, एकाच घरातले असल्यासारखे आहे. त्या शक्तीचा उपयोग होईल. बिनविरोध निवडणुकीसंदर्भात काय बिनविरोध आता तसं पहिल्यांदाच असा प्रयोग झाला. हां राज्यामध्ये. फॉर्मचं म्हणतात तुम्ही, असं कधी झालं नव्हतं. एकाच दुसरा कधी व्हायचं असं एवढ्या मोठ्या नंबरनी काहीतरी गडबड दिसते. ते त्यांनाच कळलेलं दिसतं, त्यामुळे त्यांनी स्टे दिला त्याला.